हायकोर्टाच्या बंदीनंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी पर्यायी जागेचा शोध आता सुरू झालेला आहे। नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटसह खारघरच्या मैदानाचाही आंदोलनासाठी पर्याय उपलब्ध आहे, पण हे पर्याय मराठा आंदोलकांना तितकेसे सोयीचे नाहीयेत। बघूया। समोर पर्याय मराठा आरक्षणासाठी आरपारचा लढा छेडणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टाने मनाई केली आहे। हायकोर्टाचा आदेश हा जरांगेंसाठी मोठा दणका मानला जातोय। मुंबईत आंदोलन करायचं नाही तर कुठे करायचं असा प्रश्न आता जरांगे समर्थकांना पडलाय। मुंबई बाहेर आंदोलन करायचं तर नवी मुंबई हेच शहर जरांगेंसाठी योग्य मानलं जातं, पण तिथंही आंदोलन करणं जरांगेंना वाटतं तेवढं सोपं नाहीये। एपीएमसीच्या मैदानात आंदोलनाला बसण्याचा पर्याय मनोज जरांगेंसमोर असणार आहे। मागील वेळीही मुंबईच्या आंदोलनावेळी एपीएमसीच्या मैदानात मराठा आंदोलकांनी मुक्काम केला होता, पण यावेळी एपीएमसीच्या मैदानात आंदोलन करण्याचा पर्याय मराठा आंदोलकांसाठी सोपा आणि सरळ नाहीये। पावसाळा असल्याने एपीएमसीच्या मैदानात प्रचंड चिखल आणि घाणीचं साम्राज्य आहे। अवघ्या 2 दिवसात तिथं हजारो आंदोलकांसाठी शेड उभारणं आणि व्यासपीठ उभारणं शक्य होणार नाही। शिवाय मागील वेळी नवी मुंबई महापालिका मदतीच्या भूमिकेत होती, यावेळी मात्र महापालिका सहकार्य करत नसल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला। प्रशासनाचं देखील त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे। त्या अनुषंगाने आम्ही 4-5 दिवसापूर्वी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं की स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्याबाबतचं आम्ही त्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्यांना आवाहन केलं। त्या सुरुवातीपासून खरं तर पोलीस प्रशासन आमच्या संपर्कामध्ये आहे आणि पोलीस प्रशासन सर्वतोपरी त्या ठिकाणी सहकार्य आम्हाला करतंय, परंतु मागच्या वेळीप्रमाणे यावेळी देखील महानगरपालिका प्रशासन असेल किंवा सिडको प्रशासन असेल यांच्याकडून कुठल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला मिळताना दिसत नाहीये। दुसरी मोठी समस्या म्हणजे गणेशोत्सवात एपीएमसी मार्केटमध्ये देशभरातून मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची आवक होते। गेल्या वेळी व्यापाऱ्यांनी आधीच पर्यायी व्यवस्था उभी केली होती। आता ऐन सणासुदीच्या काळामध्ये व्यापारी कोट्यावधी रुपयांचा शेतमाल आणि भाजीपाल्याच्या उलाढालीवर पाणी कसं सोडणार असा प्रश्न आहे। मनोज जरांगे यांना आंदोलन करायचं असेल तर आपण चित्र बघताय की पूर्णपणे मार्केट हे भरलेलं आहे, संपूर्ण माल हा लोड झालेला आहे आणि परवा जर हे इथे आले तर हे पूर्ण मार्केट खाली करावं लागणार आहे। एकंदरीतच ह्याची शक्यता किती आहे की हे मार्केट खाली होईल, व्यापारी त्यासाठी तयार आहेत की नाही, यामुळे मात्र व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं अशी चर्चा व्यापाऱ्यांमध्ये रंगलेली आहे। त्यामुळे ही परवानगी इथे देण्यात येऊ नये अशी ही चर्चा सध्या आहे। एकंदरीतच खारघरमध्ये जर मराठा आंदोलकांना जावं लागलं तर तिथे कोणतीही राहण्याची व्यवस्था नाही, कुठलेही शेड नाहीये। ओपन मैदानामध्ये मात्र त्यांना हे आंदोलन करावं लागेल जर त्यांना हे खारघरचं सेंट्रल पार्क निवडलं तरच। त्यामुळे हे आंदोलक मराठा आंदोलक नवी मुंबई किंवा खारघरमधील कोणत्या पर्यायाने निवडतात हे येणारी वेळच ठरवेल। हजारोंच्या संख्येत पाणथळ ठिकाणी आहे, त्यामुळे मैदानावरील काही भाग दलदलयुक्त आहे। शिवाय या भागामध्ये गवत मोठ्या प्रमाणावर वाढलंय। या ठिकाणी बंदिस्त मंडप उभा करण्याचं मोठं आव्हान असेल। जरी मंडप उभारला तरी त्या ठिकाणी मच्छर आंदोलकांना हैराण करून सोडतील असं स्थानिकांना वाटतं। जरांगेही नवी मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी फारसे अनुकूल नाहीयेत। कोर्ट नवी मुंबईत आंदोलनासाठी मुभा देत असेल तर आझाद मैदानात का नाही असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केला। आझाद मैदान का नाही? आझाद मैदान का नाही? खारघरचा पर्याय दिला तर तुम्ही पण का आम्हाला कायदा न्याय देवतेला आमची काय अडचण आहे? न्याय देवता म्हणून तसं करतो ना, मी संख्या सांगतील काहीतरी सांगतील ना न्याय देवता, असं करूच नका। असं कसं म्हणून लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, न्याय देवता न्याय देणार। नवी मुंबई शहर मराठा आंदोलकांसाठी मुंबई जाण्याआधीचा बेस ठेवण्यात आला होता, पण आता नवी मुंबईचा आंदोलनाचा केंद्रबिंदू होण्याची शक्यता आहे।
मनोज जरांगे आता कोणता पर्याय स्वीकारतात त्याकडे मराठा समाजाचं लक्ष लागलंय. स्वाती नाईक, झी 24 तास, नवी मुंबई.